नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची अपडेट आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता थेट डीबीटी मार्फत बँक खात्यात 1500 रुपये रक्कम जमा करण्यात आलेली आहे। तुम्ही महिना पण पाहू शकता, सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता आहे 15वा हप्ता सप्टेंबर 2025 आणि तारीखही पाहू शकता 10 ऑक्टोबर 2025। महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आज दिनांक 10 ऑक्टोबर ते पुढील 2 ते 3 दिवस म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत हे वितरण सुरूच राहणार आहे। जर तुमच्या खात्यावर आज पैसे आले नसतील तर पुढील 2 ते 3 दिवसात पैसे येणार आहेत। जरी तुमची ई-KYC झाली असेल किंवा झाली नसेल तरी सुद्धा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळाले नसतील त्यांना पुढील 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे मॅडम यांनी ई-KYC प्रक्रियेबद्दल 2 महिन्याच्या आत ई-KYC पूर्ण करा असे सांगण्यात आलेले आहे। पाहूयात सविस्तर माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी ही माहिती त्यांनी आपल्याला सोशल मीडियाद्वारे दिली होती आणि आज 10 ऑक्टोबर 2025 रोजी हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पुढे आपण पाहूयात महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। 2 महिन्याच्या आत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला नम्र विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।